C20 परिषदेच्या कार्यकारी समितीची बैठक आज नागपुरात झाली। या बैठकीनंतर C20चे उपशेर्पा स्वदेश सिंग यांनी दूरदर्शनकडे आपली प्रतिक्रिया दिली। नागरी समाजामध्ये संघर्षापेक्षा सामंजस्याची गरज आहे असं ते म्हणाले। रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले की या बैठकीचा उद्देश समाजाला सकारात्मक कार्य करण्यासाठी प्रवृत्त करणं हा आहे। सर्व गोष्टींसाठी सरकारवर अवलंबून न राहता नागरिकांना स्वतः पुढाकार घेण्यासाठी त्यांना सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न असेल। जगभरातल्या स्वयंसेवी चळवळीच्या अनुषंगाने G20नीच हा एक एंगेजमेंट ग्रुप असा तयार केला आहे एक प्रकारे, आणि त्यातून सरकारच्या प्रयत्नांना एक प्रकारे पाठबळ एका अर्थाने, आणि जमिनीतून येणारे जे काही संदर्भ असतात ग्रासरूट्स लेवल, त्याच्या अनुषंगाने या विषयांची चर्चा हा C20चा गाभा आहे। नागपूर हे तर स्वयंसेवी चळवळीचं मुख्य केंद्र आहे, आपल्याला माहितीच आहे, आणि त्यामुळे मला असं वाटतं की इथे ही परिषद घडण्याचा एक विशेष संदर्भ आहे। त्यातून स्वयंसेवी चळवळीला, सेवा कार्यामध्ये काम करणाऱ्यांना एक जागतिक भान निर्माण होईल आणि त्याचबरोबर प्रेरणा मिळेल।